संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वकादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। विज्ञानरोचः परिपूरितान्तर्बाह्याण्डकोशं हरितोपलाभम् तर्काभयेतं विधिशर्वपूर्वगीर्वाणविज्ञानगमानतोऽस्मि। ध्यायेद्धरिन्मणिभं जगदेकवन्द्यं सौन्दर्यसारमरिशङ्खवराभयानि दोर्भिर्दधामजितं सरसं च भैष्मी सत्यासमेतमखिलप्रदमिन्दिरेशम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। तपस्वाध्यायशुश्रूषा कृष्णपूजारतं मुनिं विश्वेशमिष्टदं वन्दे परिव्राट्चक्रवर्तिनम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। पूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुङ्गवम्। श्रीगुरुभ्यो नमः। हरिः ओम्। अच्युतं केशवं रामनारायणम् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे। अच्युतं केशवं रामनारायणम् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। जानकीनायकं रामचन्द्रं भजे। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे। जानकीनायकं रामचन्द्रं भजे। अच्युतं केशवं रामनारायणम् अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे। हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम राम
हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे कृष्णा कृष्णा हरे हरे बोलो सीतापति श्री रामचंद्र भगवान की राम अयोध्या परित्याग करून सर्वस्व परित्याग करून सर्वस्व तागेले आशिल्ली सर्व वस्तू दान देऊन तापस वेशधारी जाऊन जटाजूटधारी जाऊन सीता लक्ष्मण समेत जाऊन अयोध्या परित्याग करून येता दशरथ सुमंत्राक रथाने रामाकने लक्ष्मण सीतेक गंगा न्हंयच्या तटपर्यंत तांकां सोडून यो म्हणून सांगता सुमंत्र तांकां घेवन येत म्हणटाना आमी कालच्या दिवसाक वाल्मिकी रामायणांत तो आयिल्लें वर्णन पळयलें रामान कशी जनानुराग संपादन केलेलें म्हळ्यार सर्व अयोध्यावासी कोणेची रामाक वच्चे सोडतनाची रथ धांवून घेवन वत म्हणटाना सुतोची येद्राक मागची सर्व लोक रामातून वच्चे ना आम्ही दशरथा सांगताची तूं सिंहासनार बैस रामान पळया तांगेले कोणाले उतराक मोल दिनी जनानुराग आशिल्ले जनबल आशिल्लें रामाक त्या जनबलाच्या सहाय्यान रामान वचून बसयत आशिल्ले सिंहासनार ताका ते पट्टार बसचे सामर्थ्य वरकेन आशिल्ले जनबल वरकेन आशिल्ले समग्र अयोध्येंतूची रामान अयोध्या परित्याग करून वच्चे कोणाकय इच्छना सर्वांक रामान सिंहासनार बसता म्हणून नंतर मेजॉरिटी रामान दिकान आसता केकेई मात्र रामान वचका म्हण रामान हे अवकाश उपयोग सुन रामान कसन करूं येता आशिल्लें हांव यद्यपि म्हाका इच्छा आसा वच्चेका हांव वता आशिल्लो 14 वर्स न्हय 20 वर्स जाल्यार वता आशिल्लो जाल्यार जन अयोध्यावासी म्हाका कोणें सोडतनाच वच्चेका ताका हांव सिंहासनार बसता म्हूण रामान सांगयत आशिल्लें दशरथाक कित्याक म्हण तितलो जनानुराग आशिल्लें जनबल आशिल्लें रामाक जाल्यार रामान तशें करलें ताका नीती मुख्य पितृवाक्य परिपालन करचें मुख्य त्या धर्म आयच्या दिवसाचे राजकारणी म्हणून जाल्यार अशें आसात पळय कोणें हे लास्ट इलेक्शन म्हणटाच आनी मुखार हांव इलेक्शनांत फायट करना हांव रावना म्हणटाच नेक्स्ट इलेक्शन आयले तक्षण तो पडल्यार रावून आसता ताका निमगेल्यार तुमी फुडली पंथाची लास्ट इलेक्शन म्हणल्यार आतां हे पण कपास राबता कसं लायक म्हळ्यार तो सांगता म्हाका तुमी गेले अनुयायी कोणें सोडतनाची म्हाका राब म्हणून येवन पुराजनाल वत्ताय असो ताका हांव राबला म्हाका इच्छा ना अशें सांगचें यद्यपि कोणाले जनानुराग पुरा जनाल कांय इच्छा आसना कोणें एकल्यान जाल्यार सांगल्यार पुरो तो कसो सांगता म्हळ्यार म्हाका पुरा जनाल म्हगेले गांवचे जनाल पुरा वत्ताय असो हांव राबता म्हणून येवन तो सांगून राबता तशें रामाक पळय कसं त्यागी राम एकाएकी मात्र विरुद्ध आणि सगळे अयोध्येत आनी लोटो आसता जाल्यारीच राम म्हाका सिंहासन नागता म्हणटा पितृवाक्य परिपालन करचें म्हाका मुख्य म्हणटा राम खंय आत्ताचे राजकारणी खंय पळय हाका म्हणचे आमी राम आदर्श व्यक्ती मर्यादा पुरुषोत्तम म्हणचे नूतने तसं राम सीता लक्ष्मण समेत जावन येत अनेक रामान एका त्या अयोध्यावासीन सर्वांनी रामाक सांगली तक्षण रामा तूं वचून का पट्टार बैसा म्हूण म्हणली तक्षण राम तांकां सांगता पळया तुमी मिगेल वयर दाखयत प्रीतीक तुमकां हांव कृतज्ञ जावन आसा इतले प्रीती इतले अभिमान तुमी मिगेल वयर दाखयला या प्रीतिः बहुमानश्च मय्ययोध्या निवासिनां तुमकां
तुका सर्वांक अयोध्या वासींक मिगेल वेळ कसन प्रीती असा बहुमान असा अभिमान असा भरते सानी यश्यताम मुकारी हाव हंगा सोण बत्ता दंडकारण्य बत्ता ह्याची प्रीती ह्याची अभिमान भरता वेरदवरा मिगेल भावतो अत्यंत उत्तम रीतीने शासन करता तक्का ताणी राज्य शासन करता म्हणताना हाव ना म्हणून घेऊन तक्क विरोध कोरमुखाची रामाला उत्तर है हिंगड कोणेगले कसन करता असिला तांनी तांगे स्थान परित्याग करून वद्द म्हणताना नेक्स्ट त्या स्थाना कोण येता तांक कार्य करचे सोडचे ना तांगे जनार मुखांतर तांगे विघ्न उत्पन्न करचे रामांत शिकरणी राम सांगता या प्रीती ही बहुमानष्ट मिगेल वेळ कसन प्रीत वरला त्या भरता वेळ बरा तक्का अनुकूल करून या राज्य शासन करच्या कर तोवर के उत्तम राय दाता भरत आलो तिथली प्रीती रामान तो राम असल उपदेशो अयोध्येच्या जनाक देऊन मुकारी आम्ही पडलेल्या थई गुहाले आतिथ्य स्वीकार करता थई गंगा नाही गाणपोनो भरद्वाज आल्या आश्रमात येता हंग दशरथाल्या गुहाल आतिथ्य गुहान दिलेल्या राम यद्यपि कसने स्वीकार करना गुह यद्यपि निषाद राजू त्या जनांगाचे जनबल असेल तका अधिपती तो हा कसंदाव कदल दित रामा म्हणून सिद्धहस्त नाव राबेलो त्याला रामान कसने स्वीकार करणे त्याला पुरप्रवेश कधी करणे भाई राबलो आणि थईची तो भक्ष्य भोज्य सर्व हाण देता रामा घ्या है स्वीकार करणे राम कसने घ्याना स्वीकार करना अन्न आहार कसने घ्याना तू कसं आदराने मक्का स्वागत करतस गुहा ह्या सर्व तू मृष्टान्न मक्का तू दिला ह्या मागके कसने नाका मग आपण हडेल घोड असाची तू ताक खावेल म्हणून द्यायची हाव कृतार्थ जाता तू दिलेला आतिथ्य हाव स्वीकार केलेला म्हणजेच म्हणलाय असल राम खायना कसल्या का म्हणल्या कसं नाही यायची ताक कारण तो नीच जातीचो ಕೆಲವು ಜನ ಮುಂಚೆ निषादपती गोहो नीच जातीचे ताण दिलेला आहार क्षत्रिय रावण असेल रामान कशी घ्यायच्या थका घेणे ताणे जातीवादी तो राम इथं म्हणा नीच जातीच्या कसं नाही ताण दिलेला अन्न आहार स्वीकार करणे रामाना तक मूल कारण कसं नाही मला रामान स्वीकार करण्याशी असेल का रामू सांगता रामान स्वीकार करणे कसं म्हणजे जाती म्हणून जाती पण स्वीकार केली करना करण्याशी असेल नाही तागेल मूल कारण कसं नाही म्हणाले हा आत्ता अजिनधारी काशाय वस्त्र धारण करून आयला हवा सर्वस्व परित्याग करून आयला आत्ता पितृवाक्य परिपालन करून 14 वर्ष वनवासाला हवा तापस राम असता तपस्वी हवा कंदमूल फल मात्र मका आहार आणि मग 14 वर्ष त्या नियम दीक्षा बद्ध रावणायला राम वनवास करता म्हणताना हंग वनवासाक आयलो भोग जीवन चलो चेक नाही राम येताना दीक्ष घेऊन आयला हा कसं नाही की वैभवाचे जीवन चलेना केवळ कंदमूल फल मात्र स्वीकार करून असता म्हणल्यानंतर निषादान हाण देव कोणे हाण देव मृष्टान्न पण कसं नाही भक्ष्य भोज्य स्वीकार करणार त्याची कंद फल हाण दिलं स्वीकार करत राम हक्क कारण पळया एक तपस्वी दान असलेल्या आहार नियम कितलं मुख्य जाता साधन मार्गांत प्रवृत्त झालेल्या आहाराचे प्रभाव इतकं प्रभावित करते की म्हणाले त्यांनी त्या मार्गावरून च्युत जाऊची परिस्थिती असतात तकाचे आहारावर नियंत्रण असता साधकांक तपस्वी म्हणतात आता राम तपस्वी कसं खाऊची कशा कारण दीक्ष घेतला नियम असता का की त्यामुळे आहार स्वीकार केल्याकडे ना आहाराचे परिणाम डायरेक्ट आमच्या मनावर जातात आम्ही स्वीकार करचे आहार आमच्या मनावर परिणाम जातात तकाचे आमच्या चरडूमांक आहार दिक्त म्हणताना रंद पदार्थ म्हणताना आमच्या मनात सद्विचार असल्याने त्या आम्ही रंद पदार्थ म्हणताना दुर्विचार असं म्हणतात त्या अन्न खाल्ल्या चरडू वर्गेनं दुर्मार्गांत प्रवृत्त जातात कांक वर्गे मनात दुर्विचार येतात थॉट्स कसले येतात आम्ही चांग विचारान सद्विचारान आम्ही पाक करून घेऊन पक्वान्न तांक दिले म्हणून त्या स्वीकार केल्याकडे तांगेल मन शुद्ध जातं नातल्या मन वाईट जातं
मनावर परिणाम जाता आहार किती परिणाम तका आमगेला म्हणजे खै खै काही की कोण की म्हळे तो कसं की मनांतले कोण ताण करत म्हणताना तागेल मनात वाईट विचार असून ताण पाक केले म्हणलं त्या आम्ही स्वीकार केलं म्हणलं आमगेल बुद्धी वाईट होण्याची साध्यता असते. रामकृष्ण परमहंसाने एक छान दृष्टांत दिवचे असेल. आहार हितलं मुख्य म्हणून आमगेल मनात साधकात विशेषता एक संन्यासी बीडी संन्यासी देश देश संचार करताचे भिक्षांनी ग्रहण करता वत्तसी एक कडेन रात्री जाल्या खैकी एक ग्रहस्थान घरकडे वास करून कापडल्या त्या दिवस रात्री थई वास केल्या थई जामान करून घेऊन त्या ग्रहस्थान घरकडे नितर त्या घर कोणाला म्हळ्यारे ताक गोत ना ते चोराल घर ते तो व्हडले चोर रात्री हो अन्न ग्रहण करून निदलो संन्यास सकाळी उठेत म्हणताना वत्त म्हणतात सूर्योदय दावन आणि कसं वत्ता म्हणतात तो संन्यासी कसं करतो म्हणाले त्या चोराल घरा आशिलेच एक म्हशी खांपून वत्ता चोर मारतो तक सुमार त्या म्हशी घेऊन सुमार दूर गेल्यानंतर तक ज्ञानोदय जाता. अरे हाव कसं करतो सर संन्यासी तागेल घरा आशिल हा चोर घेऊन आयला म्हणून वापस येतो त्या घेऊन तक ज्ञानोदय जाता पश्चाताप जाता हाव केलेल्या चुकी म्हणून कळता वापस येता वापस येऊन सांगता वेळे मरा हाव सकाळी पुढे तू गेले ह्या म्हशी चोर घेतलो कसं की कितके घ्या मग देता. तो चोर म्हणता गृहस्थ तुम्ही आईले आहात वापस सकाळी पुढे तुम्ही तशी चमकल्या सांगू नाशी कर नाशी तुम्ही काय चिंती करू नकाची त्या म्हशी हा वरकेन चोर न हाडलेल्या तुम्ही त्या वेल्यार मागचे कसं नाही नष्ट ना असो आता तुम्ही वापस हाडले नव्हत्या हांगा जवळा आईला साच वापस निगेल भाग्य अहो भाग्य संन्यासी तुम्ही येऊन तशी गेले वापस आईला आज राबा हंग वापस जेवण करून हंग राबून निगेल आज इच्छे स्वीकार करून फाल्या सकाळी उठून बचा म्हणत संन्यासी हा एक रात्रीच एक पंता तुझे जेवण जेवण माग असं दुर्बुद्धी आयला आणि आजवर तुझ्या घरा राबून हा 3 पंता खाल्ले म्हणून त्याला आहार स्वीकार केलं म्हणून रे तू अण्णा हा उत्तम जाता नाही फाल्याच्या तुगे लोटू चहा तुगे वृत्ती तो योगा जात कडे रे मी गेल्या विचार वाईट जाता. सांगचे तात्पर्य आहाराचे परिणाम मनावर जातात. तकाची तपस्याचे मार्ग कोण अनुसरण करताची कोण साधना मार्ग अनुसरण करताची तांका आहाराचे नियम शास्त्र सांगतात. सात्विक आहार स्वीकार करता राजस आणि तामस आहार स्वीकार केल्यावर त्या तांका प्रतिबंधक जाता. आता राम ताण केवळ दीक्ष घेतला तापस जाऊन आयला तो म्हणतात ताणे भक्ष्य भोज्य कसने स्वीकार करना म्हणून येऊन तागेल्या संकल्प त्या कारणान ताणे गुहाद्या कसने घेणे मुखार चमकलो केवळ लक्ष्मणान हाण दिलेल्या जलग्रहण करता संध्योपासन करतानी मुखार सुंठ्यांच्याने भरद्वाजाला आश्रमा येता. तदनंतर चित्रकूटा येऊन थई वास करून घेऊन मुखार भरद्वाजाला आश्रमा येता. हंगा त्या काळात दशरथावरकेन अवसान जाता दशरथवरकेन सांगून घेता मिगेल ह्या अवसानात मिगेल ह्या परिस्थितीक कारण मक्का प्राप्त झालेला असेल शाप अंत्यकालारी मिगेल चिरडू मिगेल यद्र आसनाची म्हणून येऊन त्या श्रवणकुमाराला आवस्पासून दिले असेल शाप त्या शाप प्रभावानं तो ताक पश्चाताप जात असत आणि त्या दशरथाला अवसान झाला. हेकडे दशरथाला अवसान झालं तक्षण कुलगुरू वसिष्ठ संदेश पेटवून देतात केके देशात शत्रुघ्न आणि भरत थई वास करत असलेल्या तांका संदेश देऊन पेटेल तक्षण भरताक संदेश आई तक्षणाची ताक तेदोपर्यंत ताकवर केना अशुभ सूचना सर्व येत असेल म्हणजे दुःस्वप्न पडतंच ताकवर केना भरताक ताक कळल्या ह्या अशुभ सूचक ह्या कसं की माग पडतं स्वप्न म्हणून घेऊन ताण अनुमान केलं ताक समजावून कुलगुरू वसिष्ठाला संदेश आयला पत्र आयला अयोध्येत तक्षण येऊ का भरताक एक पंत मनात काढलेल्या दशरथान अस्त म्हणताना वसिष्ठानं कशी पत्र पेटवचे
आता वसिष्ठान पत्र पेटोका म्हणारे दशरथा कसं जाल्ला की कसं नाही नातर सामान्य जाऊन रायूच पत्र पेटे का आता वसिष्ठान पेटेला म्हणारे कसं जाल्ला की कितकी तेगनाच मनात खातच भरतात आणि तो शत्रुघ्नाक आपण घेऊन भरतो अयोध्येत प्रवेश करता अयोध्या प्रवेश करता म्हणतात समग्र अयोध्या स्मशान सदृश राम गेला प्रति दिवस स्वच्छ राम दिसत असेल अयोध्या अस्वच्छ राम दिसतस थै 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 मलिना कालुष्य कोयर पडला स्मशान मौन केतनाय गणती असते असेल त्या दिवस अयोध्येत तो कसा ना थंड झाला अयोध्या हक नानात राहाच्या अशुभाच्या सूचना मिळतं सर हो आस्थान आवडता चमकल तक्षण मी गेलं पोट भरत आहे म्हणून के संभ्रम संतोष भरत आई तक्षणाची ती स्वागत करता गेलं पुत्ता का की त्या मला फल्ले जातो राय जातलो हिक्क संतोष ती स्वागत करता म्हणून येत राहिला आपल्या भरत ती गेलं तोंड पडेन अशी सीधा भीतर होता आन काही म्हणजे दिसना निमित्त आम्हा खाई गेलो दशरथ खाई कसं घालता का के म्हणची पडया दशरथ खंचान आयलो थई बापास चमकाल कळे का मरण झाला कसं नाही का कसं झालंय मरण झाले बाई कसं झालं ती म्हणता कसं अंत्यकाल आहे प्राय झाले का कसं विरुद्ध झालं गेलो प्राणत्याग केलं का नाही तो म्हणता जायचं प्राणत्याग करत म्हणताना कसं म्हणता त्याचा संदेश कसा नसेल चरडू मानतो कसं नाही ना तो मत म्हणताना विलाप करून नेलो सीते रामा लक्ष्मणा म्हणून विलाप करता करता नेलो भरत निमित्ता तांगेल विलाप करू का म्हणलं कसं नाही राम नासिवल्या सीता नासिवल्या लक्ष्मण नासिवल्या खै गेल्या ते सांगता हा दोन वर निम गेल्या त्या वर केल्यानं अन्वित झाल्या त्याच्याना आणि 14 वर्ष वनवासा वचका पडल्या रामान वचका तुक पट्टाभिषेक राव का म्हणून हा ह्या सर्व केले भरता राम आता वना गेला सगळ्यां तो सीता लक्ष्मणवर केले गेलाय हल्ल्याच्या राम वना गेल्यानंतर तुक आराम तुगेल कधी राव केलेले ह्या भरता ठीक कसं नाही म्हणा रे मी गेले पुत्ताला कधी कसं की हा घोड साधन केला म्हणून भरत ते आणि काय खुशीने स्वागत करत है 3 केलेले कृत्य म्हणून 3 केलंय त्याला भरतो रामांवर इतकं प्रीत अनुराग असे म्हणाले स्वतः आऊसुगलरीची निंदी करत भरत निमित्ता कसं का मातोष केलाय रामान कसं केलेलं आहे 14 वर्ष वनवासात तो पेटोका म्हणून झाला रे रामान कसं केला तू कसं केला एक मनुष्याक राज्यातून बहिष्कार करू का म्हणून झाला 3 कारण असतात ताण ब्रह्महत्या करून असता एके ब्राह्मणाला स्वत अपहरण करून असता एके परदाराभिगमन करून असता ह्या 3 कारण 3 कृत्य केल्यावर मात्र ताक बहिष्कार करचे आता रामान कसं केला ब्रह्महत्या केला आहे ना करणी म्हणत ती एकही उत्तर देता रामान कसं केला बहिष्कार करचे ब्रह्महत्या केला आहे ना खंचे ब्राह्मणाला स्वत अपहरण केला आहे सर्वथा ना कोणत्या साध्य ना रामान परदाराभिगमन परस्त्री वैर दृष्टीवर लावाय ना नराम परदारांश्च चक्षुर्भ्यामपि पश्यति पळे केकी संख्य उत्तर राम परदाराभिगमन असो तो परस्त्री वैर दृष्टी जलवी दवरणारा न राम परदारांश्च चक्षुर्भ्यामपि पश्यति ह्या 3 अपराध करणे म्हणल्यानंतर रामाका 14 वर्ष वनवास कसं काय पेटले वर असा म्हणजे दक्षिण पेटवले 14 वर्ष वनवासा पेटोका म्हणले ह्या 3 कोण नसतात ना म्हणजे पेटोच अधिकार ना कोणाकाची ना भरत हा तुगेल कधी केलेला आहे तू पट्टार वैस का म्हणून येऊन केलेला आहे फले ताण वैस तू काम हॉल ना मग काम हॉल ना बता तो म्हणता तू गेला आश कसं नसतं त्या पूर्ण जाऊच्या हाव सोना हा वत्ता रामाक आपण हाडता मग नाक्य हे सिंहासन मग नाक्य हे राज्य मग रामदाय तू महा अपराध केला राज्यात भ्रंशस्व कैकेयी तो सांगता तू आत्ता तू केलेल्या ह्या पापाचा प्रायश्चित्त कसं नाही म्हणारे तू गळपास घालून वर का तिथल्याची तू केलेल्या पापाचा कसं नाही प्रायश्चित्त ना
तसल नीच कृत्य केला तू, तसल दुष्टचारिणी तू. हांव सुद्दां नरीची रामाल येत राका, रामाल वयर असली प्रीत पळया. हांव सुद्दां नरीची मागशी मुखार पडना तो निंदे करचे. तो सांगता अंग मात्र रूपे मम अमित्रे. हांव तुका आवस म्हूण लेखिलें जाल्यार तूं गेला आवस न्हय तूं नृशंसे राज्य कामुके. तुका हे राज्य जावका तुक जावका म्हूण येवन कामना आसा, इच्छा आसा मात्र न्हय. न ते अहम अभिभाष्योस्मी दुर्वृत्ते पतिघातिनी. दुर्वृत्त तू, दुश्शील तू, तुगेले बामणाले हित जाल्यार चिंतन करनी तुवें. पतिघातिनी, पतिघातक तू. दशरथाले मरणाक तुझी कारण तागे प्राय जालेले म्हूण लेखचे न्हय. तसं दुष्टचारिणी म्हणून तो निंदी करता आनी सांगता रामाक तू पेटयले. रामाक आम्म कौसल्यक कशी जायना, मात्र हृदय तिक कशी जायना. अंग प्रत्यंगज पुत्र हृदयाच्चापि जायते. भरत म्हणता अमा आता हांव 14 वर्स वनवासा गेल्ल्या रे, एके हांव तूक सोड खंय गेल्ल्या रे, तुका कशी जाता, तुक कितलें दुख्ख जाता. आतां तशीच तूं रामाक पेटयला, कौसल्यक कितलें दुख्ख जायना. तुका मात्र हृदय नावें, मनुष्यत्व नावें. तो एक प्रसंग उडदास करता भरत. आवस म्हळ्यार चरडू कशी म्हूण म्हळ्यार आवसून केवळ अंग प्रत्यंगान अवयवान मात्र उत्पन्न जाल्लेले न्हय. अंग प्रत्यंगज पुत्र हृदयाच्चापि जायते. आवसून अंतःकरणान जाला खंय ताच्या अंग प्रत्यंगान जाल्लेले मात्र जाल्यार त्या चारडा दुख्ख जाल्यार आवसू दुख्ख जायना. आवसूल अंतःकरणाक आनी चारडाल अंतःकरणाक संबंध आसा. चारडाक कसलेय दुख्ख जाल्यारीची आवसूक दुख्ख जाता. भरत म्हणटा अंतरंगात कोण जावचें. चरडो वनवासा गेला म्हणटा तक्षण आवसू कितलें दुख्ख जावन आसा. आनी एक काणी उडदास करता. गोलोका वैकुंठ लोकांक आशिल्लें तसलें गोलोक म्हणून त्या गोलोकांत सुरभी म्हणून गोलोकाची गाय ती दिव्य गाय. त्या सुरभीचे संतान सर्व गोर्व बैल हे पुरा कसं असं सुरभीचे संतान. सुरभी मूल गाय. एक पंत कसं जालें इंद्र स्वर्गलोकांत संचार करता म्हणतना वयच्यान एक तोटको उड्डा पडले तागेले वयर. इंद्र कसं नाही म्हणून पडयता ताका कळ्ळें कोणकी रडतसाची. रडतसाची म्हळ्यार ह्या स्वर्गलोकांत तूं इतलें सुखार आसता आमी सुख सामग्री आसा सांगता खंयच्याय विशयान उणेपण ना. म्हणलें तर स्वर्गागिना वयरी कोणकी रडतस. स्वर्गागिना वयच्या लोकांत वैकुंठांत तूं आनिकेत सुख चड. दुःखाक लवलेश मात्र अवकाश ना थंय. म्हणनंतर वयच्या उद्दा पडला म्हणल्यार कोणकी रडतस असं की जाल्ला म्हणून इंद्र वयर वता गोलोका वता. गोलोका वचून पडल्यार थंय सुरभी रापून रडतस कामधेनू सकल इष्टार्थ प्रदान करची कसले गाय सुरभी ती रडतस. सर्वांक इष्टार्थ प्रदान करतली, सर्वांक सुख दितली, हिक कसले दुःख म्हणून येवन निमगीत म्हणटा सुरभी म्हणटा इंद्रा ते पळय भूलोकांत एकलो कृषितो रयतो. त्या कृषी कार्य करत म्हणतना दोन बैलाच्या मुखांतर सम काम करून घेतलंच त्या बैल वत्ता राम सूर्याची किरण इतलं असं की म्हणा त्याचे प्रभाव पायदवरच्या जायना. तसं वत्ता राम वाचतं म्हणताना त्या दोन बैलाच्या मुखांतर तो कार्य करून घेतलं असं. त्या बैलाक त्या सूर्याच्या प्रतप्त किरणान ते तप्त जावन तांकां ते ताप सहन करून घेवचे जाताना कार्य करचे जाताना रडतस आसतना दोळ्या उड्डां घालतसाची त्या पळोवन घेवन म्हाका दुःख जालें, म्हाका दोळ्या उड्डां आयलें. हे प्रसंग उडदास करता भरत. पळया सुरभी साक्षात संतान न्हय. भूलोकांत आशिल्ली खंयची एक बैल खंयची एक गाय ते साक्षात संतान न्हय. परंपरया संतान ते सुरभीले. कोटी कोटी संतान असती का सुरभीका एक खंयची एक संतान दोळ्या उड्डां काडले म्हणून कितू दुःख जालें. म्हळ्यार गायचे स्वभाव कशी म्हळ्यार
आमगेन सुखाक आमगेन दुःखाक स्पंदन करता सुरभी ताची संतानाक कष्ट जाल्ल्यामुळे मात्र स्पंदन करचे नाही. गाय केन्नाय तागेर संताना मात्र ताजे संताना मात्र कष्ट येयले स्पंदन करता दोळ्या उद्दा काढता म्हणणे. आमगेले घरा आशिल्ली गाय जाल्यारीच आमच्या घरांत कष्ट दुःख जालें तेन्ना स्पंदन करता ते ताका जाल्यार दुःख जाता. गाय पळया इतले गायचे महत्व असं की म्हणारे आमकां दिसता ते मूक प्राणी ताका कसं नाही कळना आमगेल कष्ट आमगेल दुःख आनी पुरो कशी कळत त्या गायक कळना म्हणून आमी लक्ष पुरो जाल्यार एक कथा प्रसंग गाय कष्टाक इतकं स्पंदन करता म्हणारे ते गायक आमगेल मुखार जावचे विषय पुरा कळता प्रसक्त आत्ता वर्तमान कसं दाबता त्या कळता. एक काणी कसं नाही म्हळ्यार एकलो गृहस्थ गृहिणी दोग जण पती पत्नी एक गाय पोसून घेवन आशिल्ले. तांकां फुडल्या काळांत तो गाय उरलोच येत नाशिल्ले पळय आनी दोग जण पती पत्नी त्या काळात पती पत्नी गायचे सेवा करून शुश्रूष करून आशिल्ले. कपिला म्हणून त्या गायचे नाव. एक दिवस कसं जालें ते हट्टीन तो गाय ही वचून प्रति दिवस ताका तण घालून येवचे दार घालून येवचे ते काम करता म्हणटना त्या गृहिणीना त्या दिवस वचून पळयता त्या कपिला म्हणल्यार गाय धाराकार रडतस. ती नेमकीच कसले रडतस तेच्यान उल्लेख आशिल्ले मनुष्यवाणीर उल्लेख आशिल्ले वाणी आशिल्ली का गाय गायन म्हणले काय आमकां ह्या लोकांक आनी परलोकांक कस कसन व्यवहार जाता ते पुरा आमकां कळटा आमचे दृष्टिगोचर जातात सर्व. म्हाका कसं दिसलें म्हळ्यार यमलोकांत यम तागे दूतांक आज्ञा करता आशिल्लो फाल्ल्याक वचून हे ब्राह्मणाल घरा वचून त्या ब्राह्मणाक तूं घेवन यो अकाल मृत्यू ताका फाल्ल्याक तूं घेवन येवं का ताका म्हण यम तागे दूत आज्ञा करता. कोण म्हळ्यार तिगेले बाबून खंयच्या घरांत त्या कपिला गाय आसा त्या गायचे यजमान कोण आसा त्या यजमानाक फाल्ल्या दिवसाक अकाल मृत्यू व्हरता म्हणून यम यमाल दूताक आज्ञा करता. हे दृष्टिगोचर जाले त्या कपिला गायकानी कपिला गाय रडत सांगता फाल्यां म्हज्या यजमानाक व्हरताची तुगे सौभाग्य सौमंगल्य सर्व नष्ट जाता फाल्यां म्हणून रडतस. ही वरकेन रडचे आरंभ करता जाल्यार कसं करचें अकाल मृत्यू कसं उपाय आसा म्हणून त्या कपिला गायी सांगता काही पळय उपाय सांगता. एक काम करी फाल्ल्या दिवसाक हुंबरा पूज करता. हुंबरा कशी पूज करता म्हळ्यार गोमयान सारसून गोमय घालून एक गोमयाचे उद्दा घालून ता स्वच्छ करून घेवन रंगोलीन पुरा सोडून श्रीकार बनवून घेवन लक्ष्मीक आवाहन करून लक्ष्मी सन्निधान चिंतन करून हुंबरारी लक्ष्मी आराधन करी पुरो. कित्याक म्हळ्यार ह्या गोमय सारसून लक्ष्मी चिंतन केल्यार पुरो यम बागला लागी येत म्हणटनाची ह्या पळोवन भिवून बाबा स्वत या म्हणून उपाय सांगले. हिन तशी केले. नेक्स्ट डे सकाळी पुढे गोमयान पुरा सारसून स्वच्छ करून घेवन श्रीकार बरोवन रंगोली लक्ष्मी चिंतन केले लक्ष्मीला उपासना केली थंय. यम यथा प्रकार अकाल मृत्यू हाका म्हणून वरच्या म्हणून आयले यम भिवून वापस गेले. यम वत्त म्हणटना कसं जालें यमाना ह्या कपिला गाय हासली ते यम आयलो आज पळय आयलो खाली हातान वत्तस यम. कित्याक म्हळ्यार यमाक केन्नाय आयल्यार कोणाक व्हरता तो खाली हातान वत्त न्हय यम. आज आयिल्लो यम खाली हातान वत्तस म्हणून चिकेत थोडे हासले ते हासीन यमाक कळ्ळें. यमान शाप दिलो तूं तुगे तोंडान सांगलें ना तुका पुरा दृष्टिगोचर जाता इहलोकाचे परलोकाचे. तुका वाणी अश्य वचून त्या बायल मनशाक सांगली तुवें प्राण वांचयले तुगे ते वाणी नश्ट जावो तोंड पडो तुगेले मुखार तुका वाणी येवचें नाका म्हणून म्हणली. ताकाची त्या काळाक त्या गायक फुडें उत्तर येत नाशिल्लें राबले यमान शापान. आत्ता जाल्यारीची गायक
कसन दाता आमगे घरात एक गाय आम्ही पोसली म्हणून जाल्यार त्या गायला कळता इहलोकांत परलोकांत कसन दाता म्हणून कळता जाल्यार सांगचे जायना वाणीना उत्तर ना हे गायचे महत्व ताचे गोमयाचे महत्व पळयात तांकां लक्ष्मी सन्निधान गोतस तुमकां सर्वांक खंयची लक्ष्मी चंचल खंय राखतना म्हूण स्थिर जावन एक स्थान प्राप्त जावपाक म्हूण लक्ष्मी कसन करता गायला येता म्हाका एक स्थान दिया पुरा कडेन स्थान फुल्ल जावन गेला खंय दिवचें आश्वी एकच गोमूत्र आनी गोमय हे जावपाले दीत हावा जाय त्याची दी म्हणून लक्ष्मी थंय सन्निहित जाता ताकाच गोमय आणि गोमूत्र लक्ष्मी विशेष सन्निधान पात्र गोमय गोमूत्रान आमी प्रत्येक कार्यांत गोमयाचो उपयोग करतात प्रत्येक कार्यांत अलक्ष्मी निरसन करता आमी प्रति दिवस हुमराक त्या गोमयाक सारसून रंगोली आमी बरयले म्हणून जाल्यार आमच्या घरांत अलक्ष्मी वता लक्ष्मी सान्निध्य आसता केदाना गोमयाचे महत्व आहे पळया गोमया गायचे खंयचे वस्तू व्यर्थ ना गायचे प्रत्येक वस्तू सार्थक गायचे दूध घेया दूध आमकां खंयचे पंचामृताक गायचे दूध जाय पळया पुरा इतर प्राणी वरकेन दूध दितात जाल्यार सालिग्रामा वयरी खंयची दूध श्रेष्ठ योग्य म्हळ्यार गायचे दूध मात्र पंचामृतांत आमकां दूध जाय नाका पंचगव्य आमगे शरीर शुद्ध जावपाक म्हणून जाल्यार पंचगव्य अंत जाल्यारीची आमकां दूध जाय गोमय वरकेन जाय गोमूत्र वरकेन जाय इतलें थंय म्हणल्यार पंचगव्य शरीर आसील पाप सोडा यत् त्वगस्थि गतं पापम देहे तिष्ठति मामके अस्थि भितर जाल्यार आमगे भितर अस्थि जाल्यार पाप आसतले त्या पाप जाल्यार नाश करचे सामर्थ्य त्या पंचगव्याक आसता पंचामृताक जाय क्षीर पंचगव्याक जाय मात्र नाही आम्ही प्रति दिवस एक अप्रूप एक समाराधने संदर्भाचेर पायस घेताची पायसाक क्षीर जाय पळय पायसू म्हळ्यार गोदीकणाचे केल्यार गोड घालून त्या पायस जायना कित्याक म्हळ्यार संस्कृतांत पयः म्हळ्यार दूध पायस म्हळ्यार तुमी दूध घालून केल्यार मात्र पायस जाता दुधाचे मात्र पायस जातले इतर आम्ही आता प्रयोग करताच पायस पायस म्हणून प्रयोग करतात जाल्यार त्या पायस जायना बद म्हळ्यार पायसाक दूध जाय पुराका दूध जाय दूध नाशी आमकां आरोग्यवर्धक दूध आनी गायची गोमय पळया गोमूत्र पळया गोमयांत अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज पुरा आसतात क्रिमी कीट नाशकताय आयची विज्ञान जाल्यार ते स्वीकार करता गोमूत्र रोगनिरोधक शक्ती आसा म्हणून म्हणटा गोमूत्राक इतले पुरा श्रेष्ठ क्वालिटीज आसत जाल्यार ताकाच आमगेलांत तो गोदान करा म्हणून म्हणलें इतर खंयच्याक सुरवेर दान खंयचें करता म्हळ्यार गोदान ताका प्राशस्त्य दिलें कित्याक म्हळ्यार गायक इतलें म्हत्व आसा गाय दिवचे वस्तूक इतलें म्हत्व आसा क्षीर आमी आज केलें तेन्ना तूप केलें तेन्ना आमकां हवना जाय यज्ञाक जाय पुरा रितीन गायचे उपयोग आसा ताका खंयचे ग्रहचार आसो कसलें आसो प्रत्येक कार्याक गोदान करा म्हणटाची तितले श्रेष्ठ आपस्तंभ म्हणून एक महर्षी आशिल्ले त्या आपस्तंभांक तांगे नांव सांगची म्हणके उदका भितर बसून जलस्तंभ विद्युत आशिल्ले तांकां उदका भितरय बसून निरंतर तपस्या करताले आप हा म्हळ्यार उदक आपस्तंभ म्हळ्यार त्या उदक स्तंभन करून जप करता आशिल्ले तांकां एक पंथ तांणी जप करता म्हणून उदका भितर अनेक कृषिक तांणी त्या न्हंयचे तट आयले आनी न्हंयचे भितर तपस्या करता आसा तांणी कसं केलें तांकां थंय खावच्याक मत्स्य झाडकी जाय म्हणून येवन तांणी बल घाली तक्षणा आपस्तंभ बयसिले आपस्तंभ बल आनी सिरकून बयसले वयर तांडीत म्हणटाना हांगा आपस्तंभ वयर आयले हांगा कसलें मेळ्ळी आपस्तंभान म्हणल्यार तुमी कसले हे कार्य करता आसाची तुमी कृषिक तुमी हांगा येवन हे झाडकी धरची काम तुमकां कसलें कर तांणी म्हळ्यार आमकां दुर्भिक्षा कसलें ना ताकाच आमी आपद्धर्म म्हणून घेवन हांगा आयले आमी कसलें मेळटलें की म्हणून तांणी म्हळ्यार
राजा कालस्य कारण आपस्तंभान एक दुर्भिक्ष येऊ का म्हणून झालं रे, क्षाम येऊ का म्हणून झालं रे, तक राय कारण म्हणून आता राय समना वचा रायाने. आता तुम्ही माग धरला हाव तुमगेल वस्तू तुमका हाव कसं नाही तागेल मुखांतर दिवस हो मग हाव सोडून घेता रायाला वचा हे त्या क्षामाक तळ कारण ताण तुमची व्यवस्था करू का म्हणून आपण भरता राय सांगता पळ्या तांनी माग धरला आता आता तू माग सोडव का म्हणजे माग समान दावन असेल एक वस्तू तांक दान करता जाय का म्हणत कसं दान करते म्हणत मंत्री त्यांनी पुराणी मुलीत ह्या ऋषी का आपस्तंभ महर्षी तपस्वित आहे तांक समान दान असेल कसं अनेक वस्तू खंचे नाव निकळता कसं दान करचित असताना रे तो आपस्तंभ सांगता एक काम कर गोदान कर इथं म्हणत एक ऋषी तो समान दान असेल एका जीवी म्हणत त्या गोदान करे तांका आणि माका सोडून तांका झालेले जीवनात उपाय जाता म्हणजे गोदान करून घेऊन सोडून घेतात गाय का तिथलं महत्व असं आणि आमगेले जीवनांत झालेले आमगेले कष्टाक आमगेले सुखाक आमगेले दुःखाक स्पंदन करूचे झाले एकमात्र जीवित आहे गाय तकाची गोदान करा गोदान आजकाले आता गोदान दिता म्हणाले कोण घेता बट मग गोदान आता इथलं गायचे महत्व सांगल्यानंतर कोणे येऊन हटा बैसलं म्हणलं रे बट मग तुम्ही गोदान घेऊकाची म्हणून हटा बैसलं म्हणलं बट मग घेऊन खरी बांधचे गाई दाय ना दित्त म्हणतात एक पंता आम्ही गेल्या बँगलोर आणतो 1983 आणतो मी गेल्या मानतो दिवंगत राधाकृष्ण भटमाम तेदना तान थई पौरोहित्य परमपूज्य द्वारकानाथ स्वामीला मोठा आणतो असिल आमगेले कुटुंब तेदना नाही 1983 आणतो विठ्ठल मल्ल्याक अवसान झाले विठ्ठल मल्ल्याक विजय मल्ल्याक नाम तांगेले उत्तर क्रिया सर्व कोर काम घेऊन मी गेला म्हणता त्या जबाबदारी आली म्हणतात कसं केलं जायचं कार्य करो या म्हणून तेदना आईच्या बँगलोर आणि UBCT म्हणून तेदन कसं नाही नाद कार्य करो का म्हणून घेऊन पुरा तांगेले तेदना विजय मल्ल्या ताण कार्य कोर का तागेल मुखांतर कार्य करो का सिले त्याला तो उल्लोचे मिळाल नसेल सहज तांगेला PA की कोण तांगेला उल्लो का तागेल उठतो एकलो ब्राह्मण सदाचार संपन्न ब्राह्मण सर्व विषय गोप्त असेल एक ब्राह्मण PA असेल तागेला उल्लोच पुरा कश कार्य कोर का कसं कोर का कित्त ताण म्हणल्या ಭಟ್ರೆ ಇದು ಒಂದು ಗೋದಾನ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಉಂಟು ಇದೆಲ್ಲ ಕಾರ್ಯ ಆದರೆ ಇದು ಗೋದಾನ ಒಂದು ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಉಂಟು जायचं म्हणलं म्हणतो गोदान म्हणाले सामान्य गोदान म्हणत गायचे मौल्य कसं नसतं प्रत्याम नाही जाऊन दक्षिण घ्यायचे तो म्हणाला ನಾವು हसूने ಕೊಡ್ತೇವೆ त्या कालांतले बँगलोर खई वचून बांधचे तो हटा बैसला गोदान दिवसुकाची कोरकाची म्हणण्यातल्या त्या कार्य पूर्ण जायना म्हणून म्हणतात म्हणजे नाटका म्हणजे खरी बांधूच खाई त्या आम्ही काही तो दित्ताची म्हणून बैसला हा जायचं तागेला हटाक जायचं ताक कसं नाही व्यवस्था करूया आम्ही गोदान घेऊन त्या गायका म्हणून घेऊन लेख कोण म्हणल्या नेक्स्ट डे थंय वचून कार्याक वचून त्या होड जागो खाली जागो आम्ही वचून पळयत म्हणताना त्या गाय कशी आसन म्हळ्यार गोदान कोरका म्हण लेखील गाय पीतोदकाः जग्धतृणाः दुग्धदोहा निरिंद्रियाः उपनिषत्तांत येता गाय कशी असेल म्हणा पीतोदकाः कितलं उद्दा पिऊ का ते तिथलं उद्दावर केलं पिऊन झालेलं आणि त्याच्या उद्दा पिऊच्या का जायना तिथल्या शक्ती कुंठीत जाऊन गेला गायची पीतोदकाः जग्धतृणाः तण कितलं त्याच्या जीवनात खाऊन जाऊ का तिथलं तण खाऊन झाला आणि तण त्याच्या खाऊच्या गायना दांत पुरा जीर्ण जाऊन गेला जग्धतृणाः दुग्धदोहाः कितलं दार काढ कितलं दूध काढगा तिथलं दूध काण झाला म्हणजे आणि दूध याना जगदतनाः दुग्धदोहा निरिंद्रियाः इंद्रियाच्या सर्व शक्ती कुंठीत जाऊन गेला त्या गायचे तसल गाय दान देऊ का म्हणून घेऊन असल गाय दान दिल्या रे त्याचे फल काही दिवचे असल्यावर दष्टपुष्ट गाय देऊ का त्याचे फल ना मला गाय प्रत्याम नाही जाऊन त्याचे मौल्य कितलं असं तिथलं देऊ का
तेदन मात्र ताजे फल ताका चांगला तो गोदानाक महत्व गायी तसल गायीचे मूल संतान सुरभिक दुःख जाता निगेल एक खैकी असेल संतान कष्ट जातच ताका इंद्राक सांगता इंद्र कसं करता म्हणाले तांगेले दूतांक आज्ञा करून घेऊन पाऊस हाडयता पाऊस हाडले तक्षण पुरा शांत जाता वत वता त्या गायक त्या बैल कसं आसा ताका आराम जाता बरं तू हे सांगता अमा त्या सुरभिक खंचकी परंपरा या संतान कोटी कोटी संतानात एक संतानाची अशी दुःख जाल्यामुळे ती ती डोळ्या उद्दा करत असा कौशल्य कसं जायना कौशल्य की एकलोच राम त्या रामाक तू 14 वर्ष वनवासाक पेटयला तिक कितलं दुःख जायना इतलं दुष्ट तू म्हणून निंद करत म्हणतात हे काड्या शत्रुघ्न त्या अत्यंत दुष्ट नीच परमनीच स्त्री मंथरा तिक तांडून हाडता ते अंतःपुरांत तांडून हाडता म्हणताना शत्रुघ्न सांगता भरता सर्व कार्य है कुकृत्य ही केल्या मंथरे तीन प्रेरित केले निमित्तानचे आज रामाक असल अवस्था आयला तू आत्ता सांगा हावी गेले शिरच्छेद करता म्हणता शत्रुघ्न मंथरे शिरच्छेदवरच्या प्रवृत्त जाता भरत म्हणता नाकरे कोर नका कित्या म्हणाले तू मंथन शिरच्छेद वरचे तू मना अस वय त्या मना तू तिथलं रोषावेश अस मागच्या वर्गेन तिथले रोषान हा वर्गेन आविष्ट झाला मी गेला आव सुद्धा दरीची ही गेली शिरच्छेद वर का मागच्या दलारी दिसतस दलारे आम्ही ह्या कृत्य केलं म्हणून दलारे राम आमच्याला काही नाही बोलल्या ह्या कृत्य करचे नाका तांका पश्चाताप जाऊन तांका दुःख जाऊ का आम्ही कसं शिक्षण दिल्याची राम आमच्याला उरले ना फारल्या का पण या रामाला गोड भरत आता रामाला प्रीती आणि राम सांगत भरत सांगता तू गेलं मनोकामन कसं नसतं ते हावा चोलच्या सोना फाल्ल्याकच हावा गुंजून घेऊन रामाक ह्या क्षणावत हावा राम खंची दिक्कान गेला त्या दिक्कान गुंजून हावा रामाक आपण हाडता म्हणून सांगता आणि सीधा कौसल्यला येता भरत कौसल्यला आई दक्षिण कौसल्य म्हणत भरता तुझे मना कसं नसेल पडाय त्याची दाल्ल्या आत्तदल पोशिदान नव्हतो का म्हणता रामाक पेटेन तू सिंहासनावर आश असेल तू मना असेल म्हणके दाल ना तू पोशिदाल नव्हे म्हणता रडत भरतो अमा मिगेल अपराधना कसं नाही मिगेल वरकेन अविश्वास वे तुका ह्या सर्व केली मी गेला अम्माल निमित्तान झालेला आहे हाव कसं नाही करणे मग कसं नाही ना हाव आत्ता बघता रामाग आपण म्हणता मग नक्क हे म्हणता कौशल्य म्हणता ती दलारी म्हणता तिका कितलं बडारीचे रामाक पेटेला ताक कारण भरतची म्हणून घेऊन म्हणून निंदी करता त्याला म्हणतं ते पश्चातापाला सांगता नाही भरता मग होत असं तुझ्या मनोगत कसं नाही म्हणून मग होत असं बेजार लेखू नका ते आशीर्वाद घेता कौशल्य आणि सीला येता ससैन्य वसिष्ठांक जाबाली म्हणून महर्षी असताची तांक सर्वांक घेऊन सैन्य समेत घेऊन हा रामाक आपण हाडता म्हणून घेऊन बाईसत भरत अयोध्येतून येता अयोध्येतून आई दक्षिणाची राम भरतो गुहाल्या आश्रमात अर्थात थई गुह खई असेल होता गेल राज्यात थई येता रामाना चंकले जागो म्हणून हाण निषाद राजाना भरतान येऊची पळून घेऊन युद्धाक तयारी केली ताक्क मनांत कसं पळया ताक्क वरकेन भरतावर अविश्वास भरतावर कोणाचा विश्वास ना ताक अविश्वास भरत आता सैन्य समेत येत असा म्हणाली हो आता काही की रामाला वैर युद्धाला व येतच की राम खंची ठिकाण गेला म्हणून निमगून त्या ठिकाणी युद्धावतच की कसं नाही म्हणून हो हा गेलं सर्व लोकांक इतर व्यस्त जनांगाचे सर्व लोकांक घेऊन हो सिद्ध करता युद्धात भरत येऊन म्हणता भरत आकाने गुहाक समागम दत्ता भरत सांगता म्हणजे राम खाई गेला गुह सांगता कसं नाही सांगता हव्या तुझे उद्देश कसं नाही राम आवचून तू मारका म्हणून नव्या म्हणता थई तरी भरता पश्चाताप करता कोणाकाच म्हणजे विश्वास ना हा करणातील अपराधात पुराजन माग दुर्मित असत पश्चाताप दाता तो म्हणता गुहा राम म्हणाल माग प्राण रे हाव तशी करतल व्या
ना हाव रामाक सोडून टाक आपण हाडांक बसकारो का सिंहासनार म्हणून वत्त असा दही करून सांग काही चमकाला तो सांगता ह्या दिकान चमकाला गंगा नाही कानपून म्हणून घेऊन भरद्वाजारे आश्रमात येता वसिष्ठांक जाबालिंक सैन्य समेत घेऊन थंय येत तो भरद्वाजांक दलरी अविश्वासो विश्वास ना भरतावैरी थंय दलरीची ताक पश्चाताप दत्ता कोणे म्हाका नमगतनाची म्हणून आणि तो थंय भरद्वाज वरकेन सांगतात ताका भरता ह्या दिकान राम गेला तो पुरा चित्रकूट जाऊन भरद्वाजाला आश्रम जाऊन हंगा राम सीता लक्ष्मण एक आश्रमांत वास करून असतं म्हणताना थंय भरतो ससैन्य जाऊन येता आयले तक्षण दूरच्या येतच तो भरतो कसन जाल्यामुळे थंय त्या परिसरांत धुळी आकाशांत पुरा धुळी आणि शब्द ऐकत असत हे शब्द ऐकून त्या धुळेक पुरा पडून लक्ष्मण चुरक जालो लक्ष्मण सीधा एक वत्ता रुकार वचून तोंड पडयता कसन जाल्या कसकी धूळ येतस कोणकी सैन्य घेऊन येतस कोणकी येतस हाची तो वैर उठून पडयता वैर राखून पडून दूरच्यान पडले भरत सैन्य घेऊन येतस हाक कळता हा भरत पैकी युद्ध येतस रामाक संहार करता की त्यामुळे मुखार तागेल राज्यात रामान प्रतिबंधक जावच्या ना म्हणून घेऊन रामाक संहार करता म्हणून येतस की म्हणून सीधा देवता आणि रामा सांगता सज्जम कुरुष्व चापंच रामा भरत येतस सैन्य समेत घेऊन येतस शरांश्च कवचन तथा आमगेल कवच आमगेल बाण कसकसन असतं त्या सर्व युद्धात काळ येऊन बाहेर तयार करून घेऊया हाव येतणार आपण भरताला संहार करता भरतस्य वधे नाहम पश्यामि हाव भरत आल्या हत्या हाव करता तू चिंत करू नका मागे यंत्रा सोडी आणि आम्ही युद्धात सिद्धत करूया म्हणता राम म्हणता तुक कसल्या भरता अविश्वास तश्मुल्ला नका राम सांगता नहि ते निष्ठुरम वाच्यः भरतो ना प्रियम वचः इतले निष्ठुर जाऊन उरला नोकऱ्या लक्ष्मणा की त्यामुळे भरतो हंग येत शिताणे माक मारका म्हणणे माका आपण वर का म्हणून येत असतो माका आपण वर सिंहासनावर बसकार का म्हणून येत असतो तुका राज्यावर आशस्त्र सांगा तू अशी पुरा उल्लेख असा माका संशय असा तुक थई सिंहासनावर बसका म्हणून आशस्त्र सांगा हा भरताना ऐन तक्षण त्याला सांगता भरत अवश्य तुका बसकार येता तिथलं उदार मनस्पत भरतावे तशुल्लो नका पडे रामाक असील प्रीती रामाक विश्वास असील भरतावे दशरथाक विश्वास ना भरद्वाजाक विश्वास ना कौसल्याक विश्वास ना कोणाका विश्वास ना भरताक रामाक विश्वास असेल भरत येतच कसं म्हणा माका आपण वरच्या येतच लक्ष्मणाक पश्चाताप जाता भरत येता आई तक्षण त्या रामाक तापस वेश खंचे ಮತ್ತೆ ಕಿರೀಟ ಅಸ್ಕಾಸಿಲ್ की ते ಮತ್ತೆ ಕಿರೀಟ ना जटा जूट धारी झाला राजोचित वस्त्र आभरण सर्व घालून येऊ असेल खंच रामाना आधी कसले नाशिक केवळ काशाय वस्त्र धारण करून घेतला अजिन धारण करून घेतला तापस झाला खंची सीतेन बैसून नाना अलंकारान अलंकृत जाऊन दिव्य आभरण युक्त जाऊन तीन राणी जाऊन असेल की ती दलरीची हे असले वस्त्र धारण करून घेऊन हंग असं ताक दोघ जण पळून घेऊन भरतो आर्येत चुकवा धावून येत काही भरतो रामाक पडेल तक्षण ताका इतलं दुःख जाता आणि रामावेर प्रीती आर्येत चुकवा आर्या म्हणताना रामाला पाय पडतं काही आई तक्षण रामाला पाया पडतं राम ताक उकळता उकळून घेऊन सांगता भरता कशी असतो आन कशी असतो अयोध्येत तो राज्य शासन कशी करतस तू कशी शासन करतस सांग प्रजा सर्व क्षेम तांगेले क्षेमाभिवृद्धी पडतच नव्हतो सर्वांग समय समयात सांभाळून येतच नाही त्याक राज्याची चिंता रामा भरत एक पंता आर्येत चुकतो आर्या म्हणून पाय पडत ताक उल्लोचे गायन्याने बाष्पैहि पिहितकंठश्च गदगदित कंठाना ताका कसले उत्तर येताना रामाला उल्लो का राम पूर्ण निमगीत असता का महात्मा वर्णन करताचे ह्या प्रसंग भरताला आणि रामाला समागम म्हणरे प्रीतीचे आणि दुःखाचे समागम के ಒಟ್ಟು दुःखವರೆಗೆ ನಾಸ ಪ್ರೀತಿ ಹಂಗೆಲ್ಲ ಸಮಾಗಮ ಪಡೋನು
प्रकृतीक जाल्यारीच ताका लागून दुःख जालें काय इतलें दुःख जालें की म्हण म्हळ्यार प्रकृतींत जाल्यार बिरूक आयलें काय पळय हांगेल समागम पळोवन आज जाल्यार आमी थंय चित्रकूटा थंय चंकल येले तेदना थंय एक फातर दाखयताच काय थंय बिरूक आयलें तसलें एक क्रॅक जालेलें फातर म्हळ्यार तेदना रामान आनी भरताक समागम जाल्लें तेदना प्रकृतीक जाल्यारीची हे समागम पळोवन घेवन दुःख जालें बिरूक आयलें म्हण म्हणटाची तसल समागम भरताल आनी रामाले राम निमगीत आसा कशें आसात सर्व भरत कसं नाही उलयतना आन कशें आसा म्हण निमगीत आसा भरत सांगता चिक्की समाधान करून सांगता आन ना तागेलें अवसान जालें म्हण म्हणटा राम पश्चात्ताप जाता अन्नाल अवसान जाता म्हणटना हांव नाशिल्लो म्हाका तागेलें अंत्यक्रिया करचें भाग्य म्हाका मेळ्ळें तागेलें उत्तरक्रिया करचें भाग्य म्हाका मेळ्ळें असो म्हण राम कसन करता म्हण म्हळ्यार थंयची जलांजली दिता आनी तो कसन खातशिलो फलमूल तांतूची पिंड निर्माण करून दशरथाक पिंड प्रदान करता पळया खंय असल्यारीची राम आमकां दाखोवन दितास श्राद्धादी कर्म आमगेले म्हालगड्याला आमी सोडचें ना आमी अवश्य करता खंयच्याय रितीर व्हड रितीर आसूं सान रितीर आसूं श्राद्ध करप सोडचें ना म्हणून दशरथाले थंयची उत्तरक्रिया थंय कशी करता थंय करता आनी भरताक बसकारान घेवन दिव्य उपदेश करता राम